आणि यानंतर बातमी आहे भारतातल्या रस्ते अपघातांसंदर्भातली, पण जिचा संबंध आहे महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या किंवा एका आश्चर्यकारक दिसणाऱ्या दृश्यांक. दोन 2024 साली भारतामध्ये रस्ते अपघातांमध्ये किती जणांनी आपला जीव गमावला? उत्तर आहे 1,70,000. हा आकडा जर जगभरातल्या आकड्यांशी आपण मोजून बघितला तर बराच वरच्या ठिकाणी जातो. आपल्याकडचे रस्ते म्हणजे मृत्यूचे सापळे आहेत असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. संभाजीनगरमधल्या एका अपघाताची दृश्य जर तुम्ही बघितलीत तर याचा प्रत्यय तुम्हाला येईल. समृद्धी महामार्गावरची ही दृश्य आहेत. करमाळकडे जाताना लाहुकी फाट्यावर एक चौक आहे, तिथे एक MG हेक्टर गाडी वेगात आली. इतकी वेगात आली की समोरचा वर्तुळाकार वाहतूक बेट हा या गाडीला कदाचित दिसलाच नाही. गाडी अनियंत्रित झाली आणि या बेटामध्ये जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की काही सेकंदांच्याही आतमध्ये या गाडीनं पेटच घेतला. सुदैव इतकंच की गाडीमध्ये वरच्या भागात आग पोहोचण्या अगोदर जे प्रवासी बसलेले होते गाडीत ते सगळे उतरले आणि पुढचा अनर्थ टळला. आता आग का लागली? त्या आग लागल्याचं कारण हे होतं की या अपघातामुळे इंधनाचा जो पाईप होता या गाडीचा तो फुटला आणि तापलेल्या इंजिनशी संपर्कात आला. त्यामुळे इंधनानं लागलीच पेट घेतला. पण आता इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी. पुढे जंक्शन आहे हे रस्त्यावर ठळकपणे लिहिलेलं असतं ना, आडवे पट्टे मारलेले असतात, वाहनाचा वेग कमी करा हे सांगणाऱ्या सूचना दिलेल्या असतात. मग हे सगळं बघत असताना सुद्धा या कारच्या चालकानं आपला वेग का कमी केला नाही? इतक्या प्रचंड वेगामध्ये आला की गाडीनं गतिरोधकावरूनही उडवली आणि थेट सर्कलवर जाऊन धडकली. अपघातांचे आकडे आणि कारणं याचा अभ्यास केला तर लक्षात हेही येते की या बहुतांश भीषण अपघातांचं कारण अतिवेग किंवा वाहतुकीचे नियम न पाळणं हेही असतं. घालून दिलेली वेगमर्यादा पाळण्यात अनेक वाहन चालकांना जणू काही कमीपणा वाटतो. अनेक महाभाग असे असतात की ज्यांना नियम मोडणं हे शौर्याची आणि मिरवण्याची बाब वाटते. ही सगळी वाहन चालक म्हणून असलेली मानसिकता बदलत नाही. आपण वाहन चालक असतो त्यावेळेस आपण अधिक जबाबदार असतो. ही भावना जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत अपघातांची संख्या कमी होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आता संभाजीनगरच्या या अपघातामध्ये गाडी आदळली, त्यामुळे आग जरी लागली असली तरी इतर वेळी वाहनांना अनेक कारणांनी आग लागू शकते जी अपघाताचं मोठं कारण ठरू शकते. हे टाळायचं कसं यासाठी काही नियम बघूयात. कारमध्ये जर आग लागू नये असं वाटत असेल तर कारमध्ये कंपनीनं करून दिलेल्या इलेक्ट्रिक फिटिंगमध्ये कोणतेही बदल करू नका. म्हणजे आतमध्ये उगाचच अतिरिक्त लाईट बसवणं वगैरे. कारमध्ये इलेक्ट्रिकचं काम करण्याची वेळ आलीच तर ते ऑथराइज तज्ज्ञांकडून करून घ्या. इंधनाचा जर तुम्हाला वास येत असेल तुमची गाडी चालवताना किंवा गाडी सुरू करायला जाताना तत्काळ गाडी थांबवा आणि तपासून घ्या. इंधनाचा पाईप, इंजेक्टर किंवा स्पार्क प्लगचं काम निघालेलं असेल तर ते काम तज्ज्ञ आणि ऑथराइज्ड व्यक्तीकडूनच करून घ्या. उगीच कुठूनही करून घेऊ नका. या भागांमधनं इंधन गळती होऊन आग लागल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. त्यामुळे हे जर नियम तुम्ही पाळलेत तर तुमची गाडी आणि तुमचा जीव दोन्ही सुरक्षित राहू शकतं. स्पीड ब्रेकर किंवा दगडावर कार आदळली असेल तर इंधनाची गळती होत नाहीये ना याची खात्री करून घ्या. कारण बऱ्याच वेळेला स्पीड ब्रेकर इतके मोठे असतात की गाडी खाली घासू शकते. रॉकेल असेल, फटाके असतील, गॅस सिलेंडर असतील यासारख्या ज्वलनशील वस्तू या कारमध्ये अजिबात ठेवू नका. आणि शक्यतो कारमध्ये अगरबत्ती लावण्यासारखे उपद्व्याप टाळा. आता भारतामध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रचंड उदासीनता दिसते. हे तुम्ही जेव्हा रस्त्यावर गाडी चालवता किंवा प्रवास करता तेव्हा तुम्हालाही सहज लक्षात येईल. महामार्गावर जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून हे असे अपघात होणार नाहीत, लाखमोलाचे जीव जाणार नाहीत, यावर एक नजर टाकूया. जर तुम्ही महामार्गांवर गाडी चालवत असाल तर आपल्या गाडीचा वेग हा नियंत्रणात ठेवा. 80 ठेवा, 100 ठेवा. अगदी चांगला रस्ता असेल तर 120 असला तरी सुद्धा शक्यतो आपण गाडी जशी नियंत्रित करू शकतो तितकाच वेग वाहनाचा ठेवा. जितका वेग वाढवाल वाहनाचा तेवढं गाडी थांबवणं हे आव्हानात्मक बनतं. त्यामुळे वेगाचा नियम प्रत्येक वाहन चालकानं गांभीर्यानंच घ्यायला हवा. मग रस्ता कितीही मोकळा असू देत,
आता भारतातल्या रस्त्यांवर अनेकदा काहीही घडू शकतं, कारण बऱ्याचदा तुम्हाला प्लेन रस्ता दिसतो, मध्येच खड्डा असतो, तुम्ही सरळ जात असता, मध्ये स्पीड ब्रेकर असतो. पुढे जर तुम्हाला चौक आहे किंवा दाट लोकवस्ती असेल अशा सूचना दिल्या जातात, साइन बोर्ड दिसतात, त्यावेळेस वेग कमी करा, कारण हा फक्त तुमच्या जीविताचा नाही, इतरांच्या जीवाचाही प्रश्न आहे. एखाद्या वाहनाच्या पुढे जाण्याची घाई मुळीच करू नका. सुरक्षित अंतर असेल तरच ओव्हरटेक करा. ज्या लेन मधून तुम्ही ओव्हरटेक करणं अपेक्षित आहे त्या लेन मधूनच करा. उगाच जिथे रिकामी लेन दिसते तिथून ओव्हरटेक करण्याच्या फंदात पडू नका. भारतामध्ये तिसऱ्या लेन मध्ये अनेकदा पादचारी, रिक्षा, ट्रॅक्टर किंवा चुकीच्या दिशेने येणारी वाहनं तुम्हाला हमखास दिसतील. त्यामुळे शेवटच्या लेन मधून ओव्हरटेकिंग टाळा. राईट लेन मधनच ओव्हरटेकिंग करण्याचा प्रयत्न करा. 4-5 गाड्यांचा गट बनवून ओव्हरटेकिंग करण्याचा मुळीच प्रयत्न करू नका, कारण त्यातली एखादी गाडी अचानक थांबली तर मग मागच्या सगळ्या गाड्या एकमेकांवर आदळल्याच म्हणून समजा. हे कायम टाळा. आणि समजा सगळे नियम पाळूनही दुर्दैवानं अपघात झाला तर सीट बेल्ट हा तुमचा जीवरक्षक बनू शकतो. त्यामुळे सीट बेल्ट लावल्याशिवाय प्रवास करू नका. गाडीचं इंजिन असतील, गाडीच्या अन्य यंत्रणा असतील, त्या कायम सुस्थितीत असायला हव्यात. गाडीची चाकं म्हणजे टायर्स 40 ते 50,000 किलोमीटर नंतर बदलली पाहिजेत, याचीही काळजी घ्या. 1.5 ते 2 तासांनी, जर तुमचा लांबचा प्रवास असेल, तुम्ही सलग गाडी चालवत असाल, 1.5-2 तासांनी ब्रेक घ्या. हवं तर चहा घ्या, कॉफी घ्या, पण सलग गाडी चालवू नका, कारण इंजिनाला सुद्धा काहीशा विश्रांतीची गरज असते. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा, प्रवासाचा आनंद घ्या, आपल्याही जीवाची काळजी घ्या, इतरांच्याही जीवाची काळजी घ्या आणि तुमच्या वाहनाचीही काळजी घ्या. याच मुद्द्यावर आज या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.